आधी आपण सगळेजण परिचय करून घेऊ एकमेकाचा. काही नवीन मेंबर्स आहेत इथे. मी राजेश शिंदे, प्रॉपर माझं भिंगार अहमदनगर, आणि सध्या मी पुण्यामध्ये स्थायिक आहे. आणि दीपटेक परिवाराचा मी एक सदस्य आहे आणि फॅमिली मेंबर जसं म्हणतो आपण, म्हणजे लाईफ टाईम फॅमिली मेंबर जसं असतो त्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन झालेलो आहोत. 8 महिन्यापूर्वी आम्ही साधारणतः सर्वजण ग्रुपमध्ये जॉईन झालो होतो सरांबरोबर. आणि तिथून पुढं नंतर आमचा जो काही एक परिचय झाला, जिव्हाळ्याचे जे संबंध झाले, ह्याच्या आधी आम्ही एक अंकाई ट्रिप तयार केली होती. तिकडं आम्ही सर्वजण असंच गेलो होतो आणि त्या ठिकाणी आमचा जो काही एक परिवार सगळं एकत्र आला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी असं वाटलं की पुन्हा आपल्याला एकत्र यायला पाहिजे. पण खूप दिवसाचा काळ न होता तो एक 2-4 महिन्यातच आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि छान असा हा आजचा जो सोहळा आहे तर तो आपण एकत्र साजरा करत आहोत. तर सर्वांचं पहिल्यांदा आभार की सगळेजण वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी सरांबरोबर ह्या परिवाराशी जोडण्यासाठी इथं आलेला आहात आणि मनापासून आलेला आहात. कारण आज काय होतं की सगळ्यांकडं पैसा खूप आहे, सर्व काही आहे, पण वेळ नाही आहे. आपण वेळ कोणासाठी देऊ शकत नाही आहे. रोज सर आपल्यासाठी खूप वेळ देतात. सकाळी 4 तास असतात, संध्याकाळी 4 तास असतात. सर आपल्यासाठी वेळ देतात, पण आपण सरांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर फक्त वेळ देऊ शकतो एवढं सध्या तरी आपल्या हातामध्ये होतं. आणि त्याच्यासाठीच आम्ही वेळात वेळ काढून सरांच्या मार्गदर्शनासाठी पण इथं आलेलो आहोत. पण आज सर तसं काही आज फक्त एक परिचय करून देणार आहेत आणि सगळ्यांची जी काही एनर्जी आहे ही वाढवण्याचंच काम होणार आहे. इथं काही बाकीचं असं काही ॲनालिसिस होणार नाही किंवा काही नाही आहे. परंतु इथून जेव्हा पण आपण ज्यावेळेस इथून घरी जाऊ तर त्यावेळेस ही जी काही एनर्जी आहे, कारण आम्ही ज्यावेळेस अंकाई ट्रिप ज्यावेळेस तो गड सर केला होता, आम्ही म्हणजे आम्हाला कळालंसुद्धा नाही की इतके उंच आम्ही कधी पोहोचलो आणि परत कधी खाली आलो. पण तिथून जेव्हा घरी गेलो तर त्यावेळेस एक वेगळी एनर्जी घेऊन आम्ही घरी गेलो होतो आणि तीच एनर्जी घेऊन आज आम्ही पुन्हा इथं आलेलो आहोत. आता आज पुन्हा ती एनर्जी आमची डबल झालेली आहे. आणि असंच आम्ही येत राहू. सरांनी फक्त सांगायचं की कुठं यायचं, बस. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. मी विवेक काटगावे. सरांचा नामचा परिचय 5 महिन्यापूर्वी झाला. त्यांचे करंट बँचचा मी विद्यार्थी आहे. पहिले मला काही समजत नव्हतं, पण सरांच्या मार्गदर्शनाखाली आता भरपूर काही नॉलेज आलेलं आहे आणि भरपूर अजून शिकायचं आहे त्यांच्याकडून काही. आणि असेच अजून ट्रिप काढत राहावं आणि आम्हाला असंच येत राहावं कुठंतरी फिरायला. नमस्कार, मी बापू सुरेशी, सटाणा तालुका सटाणा. सरांचे यूट्यूब व्हिडिओ बघून सरांशी मी आता जॉईन झालो आहे. आता सुरुवातच आहे. आज प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलो आहे. विकी पाटील, पिंपळा वाखारीहून. आधी म्हणजे मी असा लई चॅनल फिरून आलो आहे स्टॉक मार्केटच्या याच्यात. पण मग असं नॉलेज काही असं कुठं म्हणजे असं भेटतच नव्हतं. मग सरांचं जेव्हा चॅनल बघितलं तर त्याच्यापासून नॉलेज म्हणजे असं आपल्या साध्या भाषेत चांगलं नॉलेज भेटायला लागलं. त्याच्यामुळे मग तुमचं मार्गदर्शन इथून पुढे पण आम्हाला असंच राहू द्या, हीच अपेक्षा आहे तुमच्याकडे. नमस्कार, मी दीपक रमेश घोडेराव, मूळ गाव येवलाच, सध्या राहायला नांदगाव. MSCBमध्ये नोकरी करतो. सरांचं नामचं साधारण एक 8 महिन्यापासून परिचय आणि माझं शेअर मार्केटचं काही संबंध नव्हता. आता माझे मिसेस शेअर मार्केट करायचं म्हणून त्यांनी सरांचं एक जॉईंट केलं, चॅनल जॉईंट केलं म्हणण्यापेक्षा आम्ही योगायोगाने ना एक दिवस सरांचं चॅनल पाहत बसलो. तर सहज विषय निघाला, सर तुम्ही कुठले. आता सरांनी डायरेक्ट येवला सांगण्यापेक्षा नाशिक सांगितलं. मग आम्ही म्हटलो बाबा आम्ही नाशिकजवळच राहतो किंवा नाशिकला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. पण जेव्हा सरांनी सांगितलं की बाबा नाशिकपासून एक 80 किलोमीटर येवल्याला राहतो, तेव्हा आम्हाला म्हणजे एकदम जवळ असं काहीतरी सापडल्यासारखं झालं. ज्यांच्याकडं आपण म्हणजे लोक कुठं क्लास करायचा काय काहीच माहीत नाही. एकदम जवळ असलं सर. आणि योगा 3 दिवस अगोदर सरांच्या तिथून गेलेलो होतो आम्ही. सरांच्या घराच्या जाऊन यश पॅलेस म्हणून, यश पॅलेस. नंतर सरांचे पहिलीच बॅच होती वाटतं सर. पहिलीच बॅच होती. त्याच्यात आम्ही 2 महिने लेट होतो बहुतेक, अक्षय तृतीयेनंतर. नवीन बॅचचं आहे. सरांनी एकदम योग्य मार्गदर्शन केलं आणि आता त्याच हिशोबाने हळूहळू करू प्रगती. नमस्कार. नमस्कार, माझं नाव प्रमोद शिवनाथ लिंगायत. राहायला मी नाशिकला आहे.
आणि इन्व्हर्टर UPSचा माझा बिझनेस आहे. आणि ह्या क्षेत्राशी ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी ना मला पहिले इंटरेस्ट खूप वाटायचा, कारण बरेचसे आजूबाजूचे माझ्या आजूबाजूचे मित्र वगैरे जे आहे ना ते याच्यामध्ये ट्रेडिंग वगैरे करायचे. मला वाटायचं की बा अरे हे ट्रेडिंग करतात, हे पैसे कमावतात, हे मग आपण का कमावले नाही पाहिजे बा. पण मग त्याच्यासाठी ना पैसे कमावण्यासाठी पहिले काहीतरी बाकीचे लोक जसं शिक्षण घेतात तसं आपल्याला पण शिक्षण घ्यायला पाहिजे. पण शिक्षण न घेता मी त्याच्यामध्ये पहिले स्टार्टिंगला एंट्री केली आणि बरंचसं नॉलेज नसताना पैसे कमवले, पैसे घालवले. पण मग ज्यावेळेस सरांचा म्हणजे परीससारखा आम्हाला हात लागला की सरांनी जसं बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत शिक्षण आम्हाला त्याच्यामध्ये दिला आणि त्याच्यानी आमचं आत्तापासून थोडीफार प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे तिथे. नमस्कार, माझं नाव योगेश खडसन, मी राहणार नाशिक. मी एक रिक्षा चालक आहे. नमस्कार, माझं नाव कन्हैया त्रिवेदी. माझं एक मोबाईल शॉप आहे आणि जस्ट मी लॉकडाऊनपासून या शेअर मार्केटमध्ये थोडं उतरायला हे केलं. आणि दीपक सरांचे व्हिडिओ असेल किंवा त्यांचं टेलिग्रामवरचं काय मॅसेज वगैरे असेल हे बघून मी त्याच्यात थोडंफार मार्गदर्शन घेतो आहे आणि त्याच्यापासून सुरुवात करतो आहे. खूप खूप आभार दीपक सरांचे, त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सामील केलं. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष सोमवंशी, डोंगरगाव. जवळजवळ 3 वर्षापासून मी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये आलो. सुरुवात पण केली ती ट्रेडिंगसाठी, लॉस पण होत होता, हे पण होत होतं. असंच यूट्यूबचं चॅनल सर्च करता ज्यावेळेस सरांचा चॅनल मला सापडला त्यावेळेस असंच एक व्हिडिओ बघत होतो त्यांचा. तर तिथं येवला नाव त्यांनी सांगितलं होतं की मी येवल्याचा आहे बा. येवला म्हटल्यानंतर थोडंसं का आपल्याच गावातलं आपल्याच घरातलं कोणतरी असं वाटून थोडी आपुलकी वाढली त्यावेळेस. त्यांना विचारलं होतं सर कॉन्टॅक्ट नंबर, ते म्हणे आता मी कोणाला कॉन्टॅक्ट नंबर देत नाही, तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथं आपला कॉन्टॅक्ट होऊन जाईल. मग सहज एकदा येवल्यात गेल्यानंतर सरांना मॅसेज पाठवला. ते त्यांच्या दुकानावर बसले होते. 1-2 मिनटात फक्त सर भेटले आणि तिथून पुढे जे ऋणानुबंध चालू झाले ते आजतागायत चालू आहे आणि भविष्यात पण चालू राहणार आहे. आमची जी बॅच होती म्हणजे मी जेव्हा टेलिग्रामला जॉईन झालो तर त्याच्या 1-2 महिन्यातच बॅच चालू झाली ती. त्यापर्यंत माझं बेसिक जे शेअर मार्केटचं बेसिक होतं ते बरंच सगळं कंप्लीट होतं, पण थोडंसं पुसट होतं. जे नंतर क्लासमध्ये आल्यानंतर ते परफेक्ट झालं आणि आता व्यवस्थितपणे चालूपणे फक्त सायकोलॉजीचा जो भाग होता जो प्रत्येकाला असतो, अभ्यास खूप 70% 100% अभ्यास, पण फक्त सायकोलॉजीचा जो प्रत्येकाला अनुभव येतो ना तो मला पण आला ट्रेडिंग केल्यानंतर. पण आता सगळं स्टॅबल आहे आणि फक्त ते सरांमुळं. कारण आपण जो एक रस्ता आपण ज्यावेळेस पकडतो ना आणि त्याच रस्त्यानं आपण सरळ चालत असतो ना तर आजूबाजूचं आपल्याला काही दिसत नसतं. त्याच्यामुळं आपल्याला आपला समोरचा जे आपलं काय म्हणते त्याला ध्येय आपण गाठू शकतो ना ते फक्त सरांमुळं शक्य झालं. नमस्कार, मी गणेश गायकवाड, वाईमधून, वाई महाबळेश्वर. माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे आणि शेअर मार्केटमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली माझी बायको स्वाती गायकवाड ही शेअर मार्केट करत आहे. नमस्कार, मी स्वाती गायकवाड, वाई महाबळेश्वरवरून आले आहे. जे प्रॉपर नॉलेज हवं होतं ते दीपटेक परिवाराकडून म्हणजे मिळाले आहे. नमस्कार, मी उज्ज्वला दीपक घोडेराव. तर शेअर मार्केटकडं वळण्याचा जो मूळ हेतू होता म्हणजे जेव्हा मी ॲड बघितली की फक्त सूट पॅन्टवालेच करू शकतात आणि लेडीज करू शकत नाही, तर म्हटलं अरे वा हे काहीतरी वेगळं आहे, आपण यात उतरलं पाहिजेत. तर मी म्हणजे एक क्लास केला छोटासा, पण त्यात खूप कमी माहिती भेटली की माहिती आपल्याला जशी पाहिजे बेसिक नॉलेज पाहिजे ते बिलकुल नव्हतं. तर मग असंच मी यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे व्हिडिओ बघून रोज कमीत कमी 50 ते 30 असे व्हिडिओ बघायचे मी. खूप व्हिडिओ बघून पण असं नॉलेज भेटत नव्हतं. एक दिवस असंच व्हिडिओ बघता सरांचा व्हिडिओ समोर आला. तर व्हिडिओ समोर आल्यानंतर सरांचं जे नॉलेज होतं, सर जे सांगत होते, जे बोलत होते मराठी भाषेमधनं, ते आपल्याला म्हणजे पुरेपूर आपल्या जी भाषा आहे ती ज्ञात होत होती की कारण समोर सर बोलताय आपल्याला एकदम समजता येते. त्यामुळे मग सरांना कॉन्टॅक्ट केलं. सरांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर सरांची बॅच चालू होते. चालू असल्यामुळे तर सर म्हणे तुम्ही जॉईन होऊ शकतात. मग जॉईन झाल्यानंतर खूप असं नॉलेज भेटलं सरांकडनं बेसिक टू ॲडव्हान्स. तर खूप छान वाटलं आणि इथून पुढेही सरांबरोबर आम्ही सतत सरांचं मार्गदर्शन खाली आम्ही शिकत राहू आणि शिकणारच आहोत. माझं नाव दीपिका सूर्यवंशी,
तसं पाहायला गेलं माझा स्टॉक मार्केटशी अजून काहीही संबंध नाही आहे, पण माझे मिस्टर करतात, त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं काय ऐकायला मिळतं. आणि हार्डली मी सरांच्या आत्तापर्यंत 1 किंवा 2च व्हिडिओ बघितले असतील, ते पण मला माझे मिस्टर लिंक पाठवतात, त्याच्यामुळे मला समजलं आहे. पण आता याच्यापुढे मी मिस्टरांच्या मार्गदर्शनाखाली करायचा विचार करते. त्याच्यामुळे आता याच्यापुढे सरांचे व्हिडिओ बघून आणि माझे मिस्टर करतात त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचा माझा उद्देश आहे. नमस्कार, मी ऋषिकेश सुनील गायकवाड. मी एक येवल्यामध्ये एक समर्थ मोहन शॉपिंग म्हणून माझं एक शॉप आहे. आणि स्टॉक मार्केटबद्दल जेव्हा कोरोना 2020मध्ये आला तेव्हा माझा आणि स्टॉक मार्केट थोडा संबंध वाढला. आणि चार्ट बघता माझं एक म्हणजे जे चार्ट बघायचं ते हे होतं, त्या चार्टवर मी काही चुलत भावाने सांगितल्याबद्दल मी एक इंडिकेटर वापरायचो, EMI आणि अजून सुपरजेंट होता. त्याच्यानंतर RSI पण लावायला लागलो ना त्यानंतर. आणि एवढ्यातच सरांचं एक म्हणजे थोडी ओळख झाली आमची. आणि सर एक दिवस आले शॉपमध्ये, मग सर म्हणायला लागले तुम्ही पण करता का ट्रेडिंग? म्हणलं हो. पण मग थोडं नवीन होतं त्यामुळं मी एवढं ट्रेडिंग करत नव्हतो. त्यामुळे मग सरांनी सांगितलं त्याच्यानंतर मी सगळे इंडिकेटर हटवले आणि थोडंफार चार्ट ट्रेड करायला लागलो. धन्यवाद. आणि आता बऱ्यापैकी करतो म्हणजे एकदम मस्त आहे. आजचा परिसर म्हटलं आपला तर नागेश्वरी महामंदिर आणि आपले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचं तपोभूमी, याच ठिकाणी त्यांनी तप पण केलेलं होतं. अशा परिसरामध्ये आपला सर्व दीपटेक परिवार या ठिकाणी जमलेला आहे. आता माझ्या पत्नीने पण सांगितलं की मला अभिमान वाटतो, तसंच मला पण वाटतो अभिमान की एवढा मोठा परिवार या ठिकाणी जमलेला आहे. आपण बघतो यूट्यूब चॅनल असतात किंवा बाकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात, त्या ठिकाणी बघतो की असे मीटअप जे होत असतात, कुठे होणार ते कुणी सांगू शकतं का? हॉटेलमध्ये होणार, जिथं मोठे लाईटिंग असते, त्यानंतर मोठे बॉडीगार्ड असतात, त्यांच्या सानिध्यामध्ये त्या सर्व गोष्टी घडत असतात. पण आपलं जे मीटअप होतं आहे आता हे आपलं ग्रामीण भाषेतलं, आपण त्याला नाव देऊ शकतो देशी मीटअप, असं एक नाव त्याला देऊ शकतो. कारण की आपण सर्व ग्रामीण भागातून येते. मला तर वाटत नाही कोणी इथे शहरी भागातून आहे, कोणतंच नाही. कोणी जरी पुण्याला राहत असेल, समजा सर आता पुण्याला राहत आहे, पण ते ग्रामीण भागातून आहे. जसं आपले सर आहे, डॉक्टर साहेब पण आहेत, त्यानंतर विवेक सर पण आहे, हे सर्व ग्रामीण भागातून आहे. इथं शहरी भागातलं कोणी नाही. नाशिकमधले पण व्यक्ती आपल्या, पण ते ग्रामीण भागातूनच येतात पूर्ण, ते बिलॉंग करतात ग्रामीण भागातून, शहरी माणूस नाही. आपल्या ग्रुपवरती एक धनश्री मॅडम होत्या, त्यांनी आत्ताच 4-5 दिवसांपूर्वी एक मेसेज केलेला होता. जेव्हा मी आपले कल्याणजी, त्यांचं खरं नाव म्हटलं तर विकास घाडगे, पण त्यांचं नाव मी 1 वर्षापूर्वी कल्याणजी पाडलेलं होतं. कारण की त्यांनी एक स्टॉक होता कल्याणजींचा, कल्याण ज्वेलरचा, तो होल्ड केलेला होता आणि त्याच्यामध्ये रिटर्न पण त्यांनी चांगले बनवलेले होते. त्यामुळे त्यांचं नाव मी कल्याणजी ठेवलेलं होतं. तर ते कल्याणजीच पडलेले आता पूर्ण ग्रुपमध्ये पण त्यांना कल्याणजीच म्हणतात. ते पण एक ग्रामीण भागातून येते. त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं कारण काय होतं की आपल्या ग्रामीण भागातील लोकांना पण समजलं पाहिजे की आपण कमी नाही आहे कुठे, आपण पण याच्यामध्ये जाऊ शकतो पुढं. त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप लोकांना प्रेरणा मिळाली. तर त्या धनश्री मॅडम ज्या होत्या त्यांनी आपल्या ग्रुपवरती तिथं चॅट केलं होतं, मोठा मेसेज पण टाकलेला होता की आम्ही शहरी भागातली लोक, ते पुण्यामधले प्रॉपर सिटीमध्ये राहणारे, आणि हे ग्रामीण भागातले लोक आपल्यापेक्षा 10 पावलांनी पुढे. आम्ही तर सर्व वर्कशॉप पण अटेंड केले, आम्ही मोठमोठे 1-1-1.5 लाखांचे कोर्स पण केले, पण आम्ही मागेच आहे, त्याच्यामध्ये पुढे गेलेलोच नाही. जाऊ शकतो प्रत्येकजण. मी पण ग्रामीण भागातूनच आहे आणि सर्वांना आता सांगायची पण गरज नाही माझं बॅकग्राऊंड की मी कसं होतो काय होतं, सर्वांना माहीत झालेलं आहे. आता लोकल जे आहे त्यांना तर माहीत आहे, पण आजूबाजूचे जसं आता सर डॉक्टर साहेब झाले, विवेक सर झाले, आपले विकी सर पण झाले, हे पहिल्यांदा आता आहे, मॅडम पण आहेत, त्यांना पण आता परिचय झाल्यानंतर त्या गोष्टी समजतात. मी पण ग्रामीण भागातूनच आहे, मग आपण जाऊ शकतो का नाही, सर्व करू शकतो. स्वाती मॅडम आहे, त्यांना पण मी टच करत असतो, मॅडम तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा ग्रो, त्याला काय फरक पडतो, आपण नाही जाऊ शकत का? असं नाही ना की एखादी मुंबईचीच व्यक्ती यूट्यूब चॅनल चालू करू शकते किंवा पुण्याचीच करू शकते, असं नाही आहे. प्रत्येकजण पुढे जाऊ शकतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. माझा अनुभव सांगतो, माझं तर सैनिकी क्षेत्र आहे, स्टॉक मार्केट आणि याचा काही संबंध येत नाही. जोपर्यंत मी सर्व्हिसमध्ये होतो मला आई काहीच माहीत नव्हतं. जसं आपण म्हणतो ना शाळेत गेल्यानंतर आपण ABCD शिकतो पहिले, नंतर मग पुढचा टप्पा असतो आपला, काही नव्हतं. मी पण त्याच्यातूनच गेलेलो आहे, चुका मी पण केलेल्या आहे, सर्वांना माहीत आहे. प्रत्येकजण चुका करतोच, पण चुकांमधून सुधारतो माणूस. त्या चुका आपण सुधारल्या पण पाहिजे.
आता काही व्यक्ती अशा असतात की त्या चुका सुधारत नाही, त्या चुका त्यांच्याकडून सारख्या होत जाणार. मग एक अशी परिस्थिती स्टॉक मार्केटमध्ये की त्यांना सोडावं लागतं ते. मग ते नाव ठेवताना स्टॉक मार्केटलाच की नाही स्टॉक मार्केट खराब असतं, नको काम करायला त्याच्यामध्ये. आणि त्यांची चुकी नसते ती. स्टॉक मार्केटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं झालेलं आहे की फोकस कशावरती की 2-4 जण पकडायचे, त्यांच्याकडून पैसा कसा काढला जाणार ते मार्गदर्शन लोकांना नाही आहे. जर ते सुरुवातीपासून मिळत गेलं ना, समजा आता मॅडम आहे आपल्या डॉक्टर मॅडम आहेत, त्या जर आता सुरुवातीला त्यांची एंट्री होते, त्यांना जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर 1 वर्षामध्ये पिकअप घेऊ शकतात त्या. पण जी व्यक्ती तिने 1 वर्षामध्ये पूर्ण लॉसेस केलेले स्टॉक मार्केटमध्ये, ते पुढचे 4 वर्ष घालवतील, ते शिकूच शकत नाही त्याच्यामध्ये. पण जी नवीन व्यक्ती असते, जी ABCD सुरुवात करणार स्टॉक मार्केटमध्ये, नक्की सुधारणार. ती ट्रॅक सरळ असतो. एकदा आपला ट्रॅक चुकला की त्याला आपण म्हणतो ना त्या वळणावरती आणायचं म्हटल्यावरती खूप अवघड असतं. एक प्रकारे पहिलं आर्मीमध्ये पण देश सेवा केली आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला पण वाटलं नव्हतं, मी विचार पण केला नव्हता, पण आपण म्हणतो ना सातत्य ठेवायचं, झालं सक्सेस, चला आपल्या माध्यमातून बाकीचे इतर लोक जे असतील ना त्यांना मदत होईल. आता बाकीचे आहेत, संतोष सर झाले, दीपक सर आहे, प्रमोद सर, योगेश सर, हे जुन्या व्यक्ती, आपले राजेश सर पण आहे. रात्रीचे 9 ते 12 वाजेपर्यंत कंटिन्यू क्लास कोणता असा आहे तुम्ही बघता की असणार तो 2-2, 3-3 पहाटेपर्यंत क्लास चालतो. असा कुठे क्लास असतो का? नसतो. 40 मिनिटांचा क्लास असतो, त्याच्यामध्ये पण खूप फीस घेतली जात असते, प्रॉपर गायडन्स मिळत नसतं. पण आपला उद्देश काय? मी जेव्हा 2 जुलै 2022 साली चॅनल चालू केला, माझा एकच उद्देश होता, माझ्याजवळ जे नॉलेज आहे मी शेअर करेल, काही फरक पडत नाही. 100% नॉलेज माझ्याकडे पण नाही आणि नसतं पण. अशी एखादी व्यक्ती म्हणेल की मला पूर्ण स्टॉक मार्केटचं 100% नॉलेज आहे, असं काही नसतं. कुठेतरी कमी पडतोच आपण, कुठेतरी कमी पडतो. जसे आता योगेश सर आहे, माझ्यापेक्षा खूप जुने, खूप मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडून काही वेळेला बोलता गोष्टी शिकायला मिळतात. आपण परिपूर्ण कधी होऊ शकत नाही, कोणत्याच गोष्टीत होऊ शकत नाही. त्यामुळे आपली सुरुवात जी असते ना स्टॉक मार्केटमध्ये व्यवस्थित झाली पाहिजे. आपण याच्यामध्ये ग्रो करू शकतो चांगलं. आणि आपण सामान्य घरातले पूर्ण, आपल्याकडे काय मोठा पैसा नाही, पण आपण आपल्या पैशाला कसा ग्रो करू शकतो हा विषय पुढे चालून. समजा आज तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील, पुढच्या 5 वर्षामध्ये 10 लाखाचे 20 लाख झाले. 20 लाखाचे ते ग्रो होऊन किती होणार आहे? 30 नाही होणार, ते 40 होणार आहे. 40चे 50 नाही होणार, ते 80 होणार आहे. म्हणजे आपला पैसा असा वाढत जाणार आहे, कंपाऊंडिंग म्हणतो आपण त्याला. आता समाजामध्ये प्रत्येक कॅटेगरीने आपले जसे आता एक विचार मिळत आहे सर्वांचे, एक कॅटेगरीने असं कुठं होत असतं का मीच तुम्हाला 80,000 रुपये देतो, तुम्ही त्याचे बनवून दाखवा 10 करोड रुपये, अशा पण व्यक्ती असतात. दुर्लक्ष करायचं आहे. जर तसे विचार जर असते तर आपला देश म्हणण्यापेक्षा पूर्ण जग पुढे निघून गेलेलं असतं. कुठे असतं, कोणीच माणूस कमी पडला नसता. पण ते त्यांच्याकडे नाही लक्ष द्यायचं. आपण आपल्यावरती फोकस करायचा असतो. आपल्याला काय करायचं आहे, आपला पैसा वाढवायचा आहे की तसंच राहायचं आहे आपल्याला. आपण जर ठरवलं ना आपण तसंच राहणार, आपण प्रोग्रेसच करू शकत नाही. ज्या स्टेपला आहे तसंच राहणार. पण आपल्यामध्ये काहीतरी थोडंफार प्रोग्रेस झाला पाहिजे. आपला छोटा पैसा दिसतो आहे आपल्याला, आपण म्हणतो आपण गरीब आहे, शेवटपर्यंत आपण जर असं म्हणत राहिलो तर आपण गरीबच राहणार. पण आपला जो छोटा पैसा ना तो कसा मोठा होईल, आपल्या मुलांचं भविष्य, आपण तो विचार करत नाही. आपण काय, चला मोठी सॅलरी मिळते मला, समजा 80 लाख रुपये बनवतो आहे महिन्याला, विचार काय करणार, चला आता हप्त्याला विकली जाऊया, जेवण करूया हॉटेलमध्ये, फिरण्यासाठी जाऊया, एवढा पैसा काय करायचा? पैसा किती असू द्या, करोड रुपये जरी असतील, आणि ठरवलं आपण मला खर्च करायचा आहे, 1 दिवस खूप आहे त्याच्यासाठी, तो पैसा आरामात संपू शकतो. पण त्याला सेविंग हा प्रकार जो असतो ना, हे बघा आपल्याला पहिले मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं. आता माझ्या बाबतीत पण सांगतो, आपलं कसं असतं ना, खर्च असतात प्रत्येकजणे, पण सेविंग जी म्हणतो ना आपण, महिन्याला थोडी सेविंग केली, एखाद्या जागेवरती गुंतवली ती चांगल्या ठिकाणी, ती सेविंग पण 15-20 वर्षानंतर आपल्याला चांगला पैसा बनवून देणार असते. आता आजकाल सर्वजण ऑप्शन ट्रेडिंग करताय बघा. विचारलं वर्षाला किती लॉस केलं, 10 लाख रुपये. मला सांगा, तेच 10 लाख रुपये तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जरी टाकून दिलं, जिथं तुम्हाला कोणतंही नॉलेज नाही, कोणताही म्युच्युअल फंड घ्या, टाकून द्या, आणि मागच्या 4 वर्षाचा विचार करा, जास्त पण करायचं नाही आपला, तर तीच 10 लाख रुपयांची रक्कम आज 20-30 लाखांपर्यंत पोहोचलेली असते. म्हणजे पैसा तिथे पण वाढलेला आहे सेविंगनुसार. फक्त गुंतवणूक योग्य जागेवरती आपली व्हायला पाहिजे. आणि माझा उद्देश इथून पुढे पण, आता तर महिला तर खूप आलेल्या आहे आपल्या चॅनलवरती, संख्या जवळजवळ मी आज मोजली 20 महिला आहे, नेक्स्ट बॅच. आता काहींनी मला पर्सनल मेसेज केले की सर घरगुती असे प्रॉब्लेम आहे फीजचं. त्यांना म्हटलं मॅडम फीजचं बोलूच नका तुम्ही, या क्लासमध्ये फक्त फीजसाठी आपण चालवतच नाही आहे. चालवायचं असतं, ही मंडळी जेव्हा आलेली होती 6-6 महिने, त्यांनाच म्हटलं असतो 20-20 हजार रुपये जमा करा 6 महिन्याचे आणि या क्लासमध्ये. पण त्यांना मी म्हटलं नाही, या तुम्ही शिका, ठीक आहे. आणि ती फीज घेण्याचं कारण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे सर्वांना. आता तुम्ही साक्षीला आहे त्याला,
साक्षीला तुम्ही पण येते की आपण म्हणतो ना ज्ञानाचं मूल्य होत नाही तिथं. आलं की एक दिवस क्लास करायचा आणि एकतर आपण तिथं सस्टेन होत नाही, म्हणजे थांबत नाही. आपल्याला काय झटपट पैसा पाहिजे असतो, कुठे जा कोर्स केला की पैसा, तसं होत नाही. शेवटी मेहनत आपल्याला पण घ्यावी लागते. मग तिथं काय व्हायचं, कोणी 10 दिवसानंतर यायचं, कोणी 5 महिन्यानंतर मेसेज करते की सर कोर्सची लिंक आली नाही, आपला जो क्लास चालतो त्याची लिंक आली नाही. मग त्यामुळे ती पहिली बॅच तर निघून गेली, पण दुसऱ्यांदा जेव्हा आली बॅच ती, मग त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर मग आपले विवेक सर आहे करंट बॅचमध्ये, ते पण आहेत, चांगल्या प्रकारे शिकताय. काही ABCDवाले म्हणजे त्यांची सुरुवातच होते आता, त्यांना तर काहीच माहीत नाही स्टॉक मार्केटचं, पण 5 महिन्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. त्यांनी स्वतः पण जर त्याच्यावरती मेहनत घेतली तर नक्कीच पुढे येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये ते पण पुढे निघून जाणार. कालावधी द्यावा लागतो, स्टॉक मार्केट असं ताबडतोब नाही आहे. जर त्या गोष्टी ताबडतोब झाल्या असत्या तर प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असते. आज प्रत्येक व्यक्ती श्रीमंत, प्रत्येकाकडे पैसा असता नाही आहे, पण जेवढा पैसा आहे त्याला ग्रो करू शकतो आपण. कल्याणजी एक उदाहरण आहे आपल्यासमोर. आता बाकीची मंडळी तर नाही आहे, त्यांच्या जागा मला वाटतं इथं खाली दिसत आहे मला, म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये आपले मंगेश सर होते, मंगेश सर, त्याच्यानंतर बाळा सर पण होते, वाशिमचे आपले निलेश सर, रुचिता मॅडम, वसुधा मॅडम, गजानन सर, गणेश सर, त्याच्यानंतर आनंद सर पण होते. आता त्यांना काही कामानिमित्त नाही जमलं या ठिकाणी येण्यासाठी, पण चला ठीक आहे, गाठीभेटी होत राहतात, ते पण येत असतात तिथे येवल्यामध्ये, भेट होत असते त्यांच्यासोबत. आणि मी पण गेलो, समजा नाशिकला गेलो तर आपले योगेश सर, प्रमोद सर, बाळा सर, त्यांच्यासोबत पण भेट होत असते आमची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता असा मित्रपरिवार तयार झालेला आहे. बघा आपले नातेवाईक तर असतात, पण हे जे संबंध असतात ना आपण मित्रत्वाचे, हे वेगळेच काही असतात. ठीक आहे, आपण म्हणतो आपले नातेवाईक, नातेवाईक नाही, पण हे व्यक्ती अशा तयार होतात ना, यांना एक कॉल केला ना ताबडतोब हजर राहतील. ते म्हणणार नाही की माझं हे काम आहे, मी म्हणू शकतो मी काम करतो आहे. आता मला पण माहिती आहे, एखाद्या पाहुण्याने मला कॉल केला असं मी म्हणू शकतो नाही माझं काम चाललेलं आहे, मी नाही येऊ शकत. पण आता इथे अशा व्यक्ती की त्या जर मला म्हटलं ना की असं काम आहे, मी हजर राहू शकतो. किंवा मी नाशिकला गेलेलो आहे, सरांनी, प्रमोद सरांनी त्या दिवशी सुट्टी घेतली, मी जेव्हा तलाठीच्या एक्झामला गेलो, आपले योगेश सर त्यांनी सुट्टी घेतली, कुठेच गेले नाही, पूर्ण दिवस त्यांनी माझ्यासोबत घालवलेलं होतं. म्हणजे असं असतं, हे नातं जे असतं ना वेगळंच असतं. स्टॉक मार्केट हा विषय आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू, पण हे जे नातं असतं ना हे तयार झालेलं ऋणानुबंध आपण म्हणत असतो, सरांनी पण सांगितलं, हे वेगळेच काही असतात. आणि हे जीवन जगण्यामध्ये आनंद असतो ना वेगळाच असतो. पैशांचा विषय सोडून द्या, कोणी श्रीमंत असू शकतं, कोणाजवळ जास्त पैसा असू शकतो, कोणाजवळ कमी पण असू शकतो, पण हे जे नातं तयार होत असतं ना आपल्या सर्वांमध्ये, हे वेगळंच काही, आणि याच्यामधली मजाच वेगळी. तर भविष्यात पण माझ्या मते हा परिवार एवढा दिसतो आहे, अजून जागा थोडी जास्त पण लागू शकते. आता अडचणी कशा येतात ना की कोल्हापूर कुठं राहिलं, येवला कुठं आहे, ठीक आहे, देवळा कुठं राहिलं, साठाणा कुठं राहिलं, ते तिकडं, आपण इथं आठे बसले इथं म्हणजे किती दूरचं अंतर आहे, पण आले सर्वजण भेटले, एक आपुलकीचं नातंच ना. ते बिचारे बाईकवरती आले एवढ्या लांबून सकाळी. आपले स्वाती मॅडम, गणेश सर आहे, कुठून आले, महाबळेश्वर कुठं राहिलं, आता सांगा किती किलोमीटर अंतर आहे सर इथून? हे 350 किलोमीटर अंतर बाईकवरती आलेले ते. का आले असतील ते? कोणी येईल का? मला तर 80 किलोमीटर जायचं म्हटल्यावरती मी 5 वेळेला थांबत असतो नाशिकला जायचं म्हटल्यावरती, ते तर 350 किलोमीटर लांबून आलेले. तर म्हणजे वेगळं नातं असतं भेटण्याचं पण, आणि इथून पुढे पण गाठीभेटी होत जातील. आपलं ॲन्युअल मिटिंग जे असतं म्हणजे आपलं असंच होतं, आपलं काय कोणत्या हॉलमध्ये होत नाही, कोणते लाईट नसतात, कोणते बॉडीगार्ड आपल्याला गरज पण नाही त्यांची. बॉडीगार्ड ठेवण्यापेक्षा तेवढा पैसा आपण SIPमध्ये टाकूया हॉलला जेवढा खर्च होतो तेवढा SIPमध्ये टाकूया, काय फरक पडतो? काही गरज नाही आपल्याला त्याची. उलट आपल्याला पैशाला वाचवायचं आहे. आपण स्टॉक मार्केटमध्ये काय शिकतो? सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट. मग तो पैसा तिकडे खर्च करण्यापेक्षा आपण चांगल्या जागेवरती गुंतवू शकतो, भविष्यात तो वाढेलच. आणि कोणी म्हणत असेल की नाही माझ्याजवळ नाही, आपण काय करायचं असतं, आपले खर्च आटोक्यात आणले ना बरोबर ॲडजस्टमेंट होत असते. हॉटेलमध्ये वाटलंच तर महिन्याभरातून एकदा कमी जायचं, तो पैसा वाचतोय, इन्व्हेस्टमेंट करत राहायची. आणि स्टॉक मार्केट हे चांगलं साधन आहे की आपल्याला बाकीच्या कोणत्याही ठिकाणी एवढा पैसा मिळून देत नाही. कोणी बघा आता मागच्या बॅचमध्ये कोणी नवीन SIP चालू केली, मॅडम तुमची झाली चालू? उज्ज्वल मॅडम अजून नाही झाली स्वाती मॅडमची नाही वाटतं ना, आपल्याकडे नवीन आलेले होते, कोणी चालू केली ती SIP मला आठवत नाही आहे. आपले गजानन सर आहे, गजानन सर, वसुधा मॅडम, हां त्यांनी चालू केले होते. रिटर्न बघा त्यांचे जास्त दिवस नाही झाले, 25-30. शुभांगी मॅडम आहे पुण्याच्या, त्यांचे पण रिटर्न बघा 25 ते 30% रिटर्न आहे त्यांची SIPमध्ये एका वर्षाच्या आतमध्ये. म्हणजे पैसा थोडा थोडा गुंतवत राहिला तो वाढतच जातो, तो कमी होणार नाही आहे. आणि माझं झालं मार्गदर्शन, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, राहणारच वेळोवेळी केव्हाही.
मी कधी नाही म्हणत नाही, पण आता थोडा लोड वाढलेला आहे. म्हणजे कसा ती ग्रुपवरती जी संख्या होती ती ॲक्टिव्ह जी होते 400मधून 10-20 जण असायचे, आता ती वाढलेली आहे. तिथं उत्तर देण्याला थोडंसं अवघडच होतं, अडथळा येतोच आहे. खूप झाली संख्या आणि वाढते, आणि त्यामध्ये महिलांचा समावेश जास्त आहे. महिला खूप वाढल्या, खूप आकर्षित, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण पण शिकलं पाहिजे. जे कल्याणजींचं एक उदाहरण दिलं ना, त्यावरून त्यांना वाटतं की आपण करू शकतो. त्यांचे मला पर्सनल मेसेज आले, मी त्यांना सांगितलेलं मॅडम फीजची काळजी करायची नाही, आपली फीज नाच्या बरोबर आहे, वाटलंच तर त्यांच्याकडून घेणार पण नाही. ते कसं आहे, थोडीशी फीज जर ठेवली ना, कमीत कमी फोकस करतो आपण त्याच्यावरती. नाही तर काय म्हणतो, नाही 4 दिवस आहे ना, 4 दिवस शिकलं तर ठीक आहे, नाही गेलं तर ठीक आहे, काही नाही, आज लग्न आहे आता 1 हप्ताभर सुट्टी घेऊ, निष्काळजीपणा करतो आपण त्याच्यामध्ये. हां, क्लासमध्ये थोडीशी फीस ठेवली म्हणजे ते तिथं कंटिन्यू राहतील. आणि तो कालावधी खूप मोठा असतो. विवेक सरांना माहिती 5 महिने झाले, आणि त्यांना सांगितलेलं मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये घेऊन बसणार तिथे, जोपर्यंत तुम्ही रोडावर येत नाही चांगल्या ट्रॅकवरती. कंटिन्यू प्रॅक्टिस चालू राहील त्यांची. पण लेडीज जे सर्व शिकतील, आता मला बघत असतील सर्व लेडीज पण, तर त्यांना पण सांगतो या ठिकाणी की तुम्ही शिकणार शेअर मार्केट, कुठं जात नाही, फक्त वेळ दिला पाहिजे. आपण घाई करून चालत नाही स्टॉक मार्केट. असं ठिकाणी तिथं घाई केली की लॉस 100% ठरलेला आहे. 100% प्रॉफिट तर कधी होणार नाही आपल्याला, लॉस तर नक्की होणारच. मला पण लॉस होतो, तुम्हाला पण लॉस होणारच आहे. आटोक्यात आणायचं आहे फक्त आपल्याला लॉसला, मग आपण भविष्यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो. स्टॉक मार्केट एक चांगलं साधन आहे पैसा बनवण्याचं, की घर बसल्या आपण करू शकतो. आपलं असं नाही की आता जे जॉब करत असेल त्यांनी जॉब नाही सोडून द्यायचे, ते जे काम करत आहे ते करत चालायचं. सोबत पॅसिव्ह इन्कम, राजेश सरांनी पण काल सांगितलं मला की माझी सॅलरी आहे, जे काम करतो तो पण पैसा, आणि इकडून थोडंफार तयार होतो आहे पैसा, एक पॅसिव्ह इन्कम येतं आहे, जनरेट होतं, त्याला रिइन्व्हेस्ट करत जात आहे, तो पैसा आणखीन वाढत जातो, त्याच्यामध्ये पैसा बनतो या ठिकाणी. कोणी म्हणताना सट्टा बाजार असं वगैरे काहीच नाही. सट्टा केव्हा आहे, जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज नसतं. जेव्हा नॉलेज नसतं तो आपल्यासाठी 100% सट्टाच आहे. कोणतीही गोष्ट आहे, काही गोष्ट करा. आपण शेतकरी बघा, उत्पन्न घेतो, कांद्याचं पण आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये मी कांद्याचं उदाहरण का देत असतो, सूट होतं स्टॉक मार्केटमध्ये, सप्लाय डिमांड सर्व आहे तिथं. पण मग आपण वेळेवरती नाही केलं त्याचं सप्लाय काय होणार आहे आपल्यालाच माहिती आहे. आपण स्टॉकला वेळेवरती नाही विकलं तर काय होणार आहे आपल्याला पण माहिती आहे. तशाच प्रकारचं काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. परत सर्वांनी काळजी एवढीच घ्यायची की शिकून करायचं, फक्त थोडा वेळ लागतो, आपोआप शिकतं. मी त्याच्यातूनच गेलेलो आहे, मला पण ABCD काही येत नव्हती. आता काही जण म्हणतात, आता सरांनी पण आले म्हणे तुम्ही कोरोनापासून मग पिकअप एवढा लवकर कसा काय घेतला. आपण वेळ देतो त्याला. मी कंटिन्युअसली रात्री 1-1 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. माझी पत्नी पण सांगेल, मी कंटिन्युअसली चेअरवरतीच अजून पण बसलेला असतो. ते जबरदस्तीने म्हणतात किती वेळ बसणार, ते बोलून जातात, मला काही समजत नाही, त्यांना विचारायचं नाही तर ते येतात बोलून जातात, 3-4 वेळेस बोलून जाणार. पण माझ्या धुंदीत आपण म्हणतो ना फोकस, लक्ष केंद्रित करणं, कितीक वेळेला बोलून जातात, काय बोलून जातात मला पण नाही, ते वैतागून निघून जातात काही वेळेला तिथून. म्हणजे फोकस जर केला आपण त्या कामावरती आणि वेळ जर दिला तर नक्की सक्सेस आहे. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमला, वेगवेगळ्या भागातून आले, तर तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. काल ॲक्च्युली आता या कार्यक्रमासाठी आम्हाला यायचंच होतं. मी पुण्याला होतो, पुण्याहून मी नगरला आलो बसनी, आणि बसनीच इकडे येणार होतो. परंतु गायकवाड फॅमिली हे वाईवरून मोटरसायकलवरती आले, आणि आमचा फोन झाला की आम्ही येतो आहे. तर म्हटलं मग आपणही त्यांच्याबरोबर मोटरसायकलवरच निघूया, कारण ती जी अटॅचमेंट असते तिथे काय बरोबर एकमेकाला घेऊन चालायचं असतं. काय मी कार आणू शकत होतो, बसने येऊ शकत होतो, मला सोपंही होतं. पण ते ज्या उद्देशाने इतक्या लांब आलेत, स्वाती मॅडम आणि गणेश सर, तर म्हटलं त्यांच्यासोबत मला चालायचं आहे. कारण लोक पायी दिंडी करतात, शेकडो किलोमीटर पायी जातात. काय मला आपण मोटरसायकलवर चाललेलं आहे, आणि त्यांच्यासोबत मी गेलो तर हा जो दीपटेक परिवाराचा उत्साह जो आहे ना म्हटलं, तो जो 100 किलोमीटरचा आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो की गणेश सर 30च्या स्पीडपेक्षा जास्त पळवत नाहीत गाडी, आणि ते माझ्या पुढे होते आणि मी त्यांच्या पाठीमागं. हां, नंतर म्हटलं यांना थोडंसं बोलायला स्पेस देऊया, म्हणून मी त्यांच्या पुढे निघून गेलो आणि मी आपल्या स्पीडमध्ये निघालो. तर ते माझ्या पाठीमागं यायला लागले, मी आरशात पाहायचो. नंतर मला थांबवलं त्यांनी, ते म्हणे थोडंसं स्पीड आमचं कमी पडतं आहे म्हणे, तुम्ही फार स्पीडने चाललात पुढे. मला नाही म्हटलं, तुम्हाला मागं ठेवलं गप्पा मारण्यासाठी, म्हटलं इतक्या लांब आलात, थोडंसं या गप्पा मारत म्हटलं पाठीमागून. हां, तर तो जो काय आमचा 2-3 तासाचा वेळ होता ना, आम्ही येवल्यात कधी पोहोचला आम्हाला कळलंच नाही. अक्षरशः आम्ही शिर्डीपर्यंत आलो, आम्हाला जेवायची सुद्धा भान राहिलेलं नाही. सकाळी फक्त नाश्ता केलेला होता. मग शेवटी म्हटलं हे इतके लांबून आलेले आहेत, त्यांना तसं उपाशी कसं न्यायचं येवल्याला. म्हटलं बोलता बोलता येवल्यापर्यंत जाऊ, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, तिकडे उपाशी इकडे उपाशी. मग आम्ही शिर्डीला थांबलो एका ठिकाणी, थोडंसं जेवण केलं. सरांनी त्यांचा टिफिन पण आणला होता, मस्त एन्जॉय केला. तिथून फोन केले सगळ्यांना की आम्ही येतो आहे म्हणून.
त्याच्यानंतर ऋषीभाऊंकडे गेलो, तिथंही मस्त त्यांनी स्वागत केलं आमचं. ऋषीभाऊ हां एव्हरग्रीन का म्हणजे कायम हसमुख चेहरा जो असतो ना आपल्या ग्रुपमध्ये जो आहे, ऋषीभाऊ कधी या तुम्ही त्यांच्याकडं, किती प्रवास करून या, लांबून या, फक्त आधी त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी 2 मिनटं बोला, एकदम फ्रेश वाटतं. मग तिथून आम्ही सरांकडे गेलो. सर तर आम्हाला सोडायलाच तयार नव्हते पहिली गोष्ट. हां आता आम्हाला निघावशी वाटत नव्हतं, पण कार्यक्रम संतोष सरांनी सगळं अरेंज केलेलं होतं, त्यांच्याकडे त्यांनी तयारी केलेली होती. मग आम्ही संतोष सरांकडे गेलो. संध्याकाळी मस्त डाळ भट्टीचा कार्यक्रम आमचा झाला. मस्त जेवण वगैरे केलं आणि थकलो होतो, थोडंसं झोपलं आणि मी रात्री 2 वाजता मला जाग आली. मला तशी फार झोप येत नाही, रोजचं 4 वाजता उठणं असतंच माझं. मग उठल्यानंतर म्हटलं अरे काहीतरी 1-2 शब्द लिहावेत सरांसाठी. म्हटलं आता अचानक एवढं काय सुचणार आहे, आता लगेच ते 4 वाजेपर्यंत टाईप करत होतो. गणेश सरांनी हळूच पाहिलं, हां संतोष सरांनी मला पाहिलं, हे काहीतरी उद्योग चाललेला आहे ह्यांचा, बसलीत मोबाईल घेऊन. तर मी काय मार्केट वगैरे पाहत नव्हतो, मी 2 शब्द लिहित होतो. म्हटलं काहीतरी लिहूया, चला ठीक आहे, शब्द पुढं पाठीमागं होतील, पण मी तुम्हाला ते काय लिहिलेलं आहे, माझ्या भावना ज्या आहेत तर त्या थोड्याशा तुम्हाला वाचून दाखवतो. सरांसाठी थोडंसं, कारण काय झालं 11 तारखेला सरांचा वाढदिवस झाला आणि 11/11/11 म्हणजे काय झालं की सरांचं जे सबस्क्रिप्शन म्हणजे जे काही सबस्क्राईब जे मेंबर होते सगळे ते 11,000 झाले. सरांचा वाढदिवसही 11 तारखेला होता. सरांनी त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यात 2 आकड्याचं एक महत्त्व सांगितलं, 1 आणि 1 2 बरोबर. हां आता ते 2 झाले, परत सबस्क्राईब त्यांचे 11,000 झाले, ते 2 झाले, 2 और 2 5 हो गए अभी. हां तर असा तो कार्यक्रम एक तर झालेला आहे. खूप सुंदर वाटलं. फक्त आम्हाला त्या दिवशी केक कापण्यासाठी येता आला नाही, पण संतोष सरांनी त्यांनी जे लाईव्ह आम्हाला त्या कार्यक्रमाला घेतलं, संतोष सरांना म्हटलं होतं केक आमच्यासाठी ठेवा. आज माझा विचार होता की येताना केक घेऊन येऊ, सरांचा वाढदिवस करायचा होता, पण इकडं मला कुठं काही दिसलं नाही. अरे आणलाय का, अरे वा वा वा, चला झाला ना, ओके ओके. हां तर मी सरांसाठी 1-2 शब्द लिहिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक दिवस भेटीचा मनात आठवणी साठवण्याचा, सर्वांचा उत्साह वाढवण्याचा. एक दिवस भेटीचा मनात आठवणी साठवण्याचा, सर्वांचा उत्साह वाढवण्याचा. आज निमित्त आहे दीपक सरांचा वाढदिवस साजरा करण्याचा. आज आपण जमलेलो आहोत, ते चला 11 तारीख आत्ताच झालेली आहे, वाढदिवस करायचंच होता. केक काय आणलेला आहे, सर पण आहेत, मॅडम पण, मला वाटतं मागच्या वेळेस मॅडमला जमलं नाही, आज मॅडम पण आहेत आणि त्याच्यामुळं एक आनंदाचं वातावरण आहे. आज निमित्त आहे दीपक सरांचा वाढदिवस साजरा करण्याचा. कधी विचारही केला नसेल शिक्षक होण्याचा. दीपक सरांनी कधी, मला नाही वाटत म्हणजे केला असेल तर माहिती नाही, हां पण कधी विचारही केला नसेल शिक्षक होण्याचा. सेवाभाव हा गुण आत्मीयतेचा, ध्यास आधी हा देशसेवेचा, ते आर्मीमध्ये होते, देशसेवा त्यांनी केली. ध्यास आधी हा देशसेवेचा आणि आता आर्थिक साक्षरतेचा. आधी देशसेवेचा ध्यास होता आणि आता आर्थिक साक्षरतेचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे. ध्यास म्हणजे ती भीती नाही, पण तो सेवाभाव हा गुण आत्मीयतेचा, ध्यास हा आधी देशसेवेचा आणि आता आर्थिक साक्षरतेचा. या वयातही परीक्षा देऊन विचार तुमचा तलाठी व्हायचा. प्रयत्न केला पुन्हा सरकारी सेवेत रुजू होण्याचा. सातत्य हा अभ्यास करण्याचा. शिका आणि आर्थिक साक्षर व्हा हा मंत्र आहे दीपटेक परिवाराचा. शिका आणि साक्षर व्हा हा मंत्र आहे दीपटेक परिवाराचा. विचार असतो अनेक लोकांचा रात्रीतून श्रीमंत होण्याचा. हसून उत्तर देऊ मार्ग हा तुमचा दुसऱ्याच दिवशी गरीब होण्याचा. ज्यांना श्रीमंत एका दिवसात व्हायचं तो दुसऱ्या दिवशी लगेच गरीब होणार आहे. विचार असतो अनेक लोकांचा रात्रीतून श्रीमंत होण्याचा. हसून उत्तर देऊ मार्ग हा तुमचा दुसऱ्याच दिवशी गरीब व्हायचा. मार्ग आहे मार्केटला समजून घेण्याचा. ससा आणि कासवाच्या पैजेचा. म्हणजे जसा कासव हळूहळू जात होता आणि त्यांनी पैन जिंकली, पण ससा जो ज्या स्पीडने पळाला आणि तो शेवटी थकला आणि कुठेतरी हरला. आता आपल्याकडे बरेच थकलेले लोक येतात की सर आम्ही अशा अडचणीत सापडलेलो आहोत, आता करायचं काय. दादा तू इतका थकलास, पळून तू झोपून गेला, मार्केट तिकडं चालू होतं, पण त्या सशाने हळूहळू येतपर्यंत ती शर्यत जिंकली होती. मार्ग आहे मार्केटला समजून घेण्याचा. ससा आणि कासवाच्या पैजेचा. सर तुम्ही अभिमान आहात दीपटेक परिवाराचा. निर्णय घेतला आर्थिक साक्षरतेचा मार्ग दाखवण्याचा.
निर्णय घेतला आर्थिक साक्षरतेचा मार्ग दाखवण्याचा. मित्रांनो चला सर्वजण सरांच्या पाठी मित्रांनो चला सर्वजण सरांच्या पाठी आपणही हातात घेऊ आर्थिक साक्षरतेची पेन्सिल आणि पाटी. बचतीसाठी येऊ देऊ नका वयाची साठी, नाहीतर बुद्धी होईल नाठी. म्हणजे काय होतं की एक जे वय असतं की तुम्हाला जे सेविंग करायचं जे महत्त्व असतं ते कळतच नाही आणि करता करता तुम्ही रिटायर होता, तुमची साठी येते, वयाची साठी येते आणि त्यावेळेस मग आपल्या हातात काय नाही म्हटल्यावर मग बुद्धी एकदम भ्रष्ट होती, नाठी हे होतं की आता करायचं काय, पुढं आपल्याला काही दिसत नाही, अंधार दिसतो आपल्याला. म्हणून असं मी लिहिलं होतं त्याच्यामध्ये. चला सर्वजण सरांच्या पाठी आपणही हातात घेऊ आर्थिक साक्षरतेची पेन्सिल आणि पाटी. बचतीसाठी येऊ देऊ नका वयाची साठी, नाहीतर बुद्धी होईल नाठी. आर्थिक परिस्थिती बिघडली तर दोष देताना लागताल नियतीच्या पाठी. आर्थिक परिस्थिती बिघडली तर दोष देताना लागताल नियतीच्या पाठी. आपण काय करतो, नियतीच्या, अरे अशीच परिस्थिती होती ना, असं झालं त्यावेळेस मला हे झालं नाही त्याच्यामुळं मी करू शकलो नाही. अरे तसं काही नसतं, करायचं तर सरांनी सांगितलं काय करू शकतो. हॉटेलला जाऊ नका एक दिवस, होऊ शकतं. त्यावेळेस आपण काय केलं की हॉटेलिंग करत बसलो, पार्ट्या करत बसलो, फिरत बसलो, पैसा खर्च करत बसलो आणि त्याच्यामुळं काय झालं की आपण दोष कोणाला देतो, त्या नियतीला देतो की त्यांनी मला असं करायचं. अरे नियती काय करणार आहे, तुम्हीच काय केलेलं नाही, नियती करू शकत नाही, म्हणून हे लिहिलं होतं मी. आर्थिक परिस्थिती बिघडली तर दोष देताना लागतात नियतीच्या पाठी. आजच निर्णय घेऊन बचतीसाठी मुलांच्या हातात देऊ पुस्तक आणि पाटी. आजच निर्णय घेऊन बचतीसाठी मुलांच्या हातात देऊ पुस्तक आणि पाटी. पुस्तक आणि पाटी का लिहिलं होतं मी की पुस्तक हे तुम्हाला वाचण्यासाठी असतं, अभ्यास करावाच लागतो आणि पाटी याच्यासाठी म्हटलं मी ती पुढे. तर काय होतं, एकदा कागदावर लिहिलं आणि ते ठेवून दिलं की जर सरांनी विचारलं अरे तुम्ही परत रिव्हिजन केली का, तोच कागद घेतात परत दाखवतात मोबाईलवरती, लांबूनच फोटो काढतात की तोच कागद येतो पुढं. परंतु पाटी अशी असते ना की त्या पाटीवरचं पुसलं जातं, पुसलं की तुम्हाला परत लिहावं लागतं, परत लिहावं लागतं, पुसायचं परत लिहायचं. आपण जसं शाळेत पाढे लिहायचो तसं तो एक विषय, म्हणून मी शब्द लिहिताना तसे लिहिते. आजच निर्णय घेऊ बचतीसाठी मुलांच्या हातात देऊ पुस्तक आणि पाटी. सर तुम्ही झाला जरी तलाठी, सरांनी परीक्षा दिलेली आहे तलाठीची. बऱ्याच दिवस आपल्या ह्याच्यातून येतं, कारण काय होतं त्यांचा तो अभ्यासाचा जो आहे कल, त्याच्यातून त्यांनी ते यश संपादन केलेलं आहे, म्हणून मी ते लिहिलं. सर तुम्ही झाला जरी तलाठी तरी बांधून ठेवा दीप्तेक परिवाराच्या गाठी. सर तुम्ही जरी झाला तलाठी तरीही बांधून ठेवा दीप्तेक परिवाराच्या गाठी. सोडू नका आर्थिक साक्षरतेची काठी. सोडू नका आर्थिक साक्षरतेची काठी. नाहीतर सोडून छडी आणि काठी हातात घ्या लाठी. आता नाही झालं तर शेवटी मोठी एक लाठीच घ्या आता, पण तुमचं स्वप्न पूर्ण करा. आर्थिक साक्षरतेसाठी आहे. नाहीतर सोडून छडी आणि काठी हातात घ्या लाठी. कारण तुम्हाला शुभेच्छा होण्यासाठी तलाठी. आमच्या ज्या शुभेच्छा आहेत कारण तुम्हाला शुभेच्छा आहेत होण्यासाठी तलाठी. अडचणीच्या काळात दुसऱ्यांना मदत करणे म्हणजे अंधेकी लाठी. एखाद्या आंधळ्या माणसाला जर काही नसेल तर त्याला एक लाठी जो आधार देत असतो ना आपण, तसं एक आहे, एक हिंदी म्हण आहे ती अंधे की लाठी जे म्हणतात ना, त्याच्यासाठी तो शब्द आहे अंधे की लाठी. की तुम्हाला आता हे जे काही सगळे आंधळे, आम्ही आंधळेच आहोत, त्या भरकटलेलो त्याच्यामध्ये नुकसान झालेले माणसं होतं आम्ही आल्यानंतर तुम्ही जे आम्हाला जी लाठी दिली अंधे की लाठी, हा एक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. अडचणीच्या काळात दुसऱ्यांना मदत करणे म्हणजे अंधे की लाठी. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळीप्रमाणे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी. म्हणजे एखाद्यासाठी जर करायचं म्हटलं ना तर कासेची लंगोटी सोडूनसुद्धा आम्ही देऊ, पण आमच्या नादी लागला तर डोक्यात तुम्हाला काठी हाणू, तुम्हाला ठोकून काढू. बऱ्याच वेळा सरांचे असं होतं की काही लोक असे येतात मध्येच, सर हे असं का, मग सर चिडतात की त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात. म्हणून हे त्याच्यासाठी हे वाक्य आहे. तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे काही करायला गेलात की तुमच्यासाठी मी 24 तास हजर आहे, फॅमिलीसाठी नाही, पण या दीप्तेक परिवाराचं मोठं फॅमिलीवर का मॅडम, सॉरी तुमच्यासाठी तर सर आहेतच आहेत प्रायोरिटी, पण त्यांनी काय झालं हा परिवार जो वाढवला आहे, काय मेंबर वाढवले आहेत, ठीक आहे तुमच्याकडे आमच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष होतं, त्याच्यासाठी आम्ही क्षमा मागतो. भले तरी देऊ कासेची लंगोटी, आम्ही सगळं देऊ तुमच्यासाठी, पण आमच्या नादी लागायचं नाही, नाहीतर नाठाळाच्या माती हाणू काठी. मित्रांनो ज्याचा अभ्यास आहे त्याच्यासाठी शेअर मार्केट आहे. हे जे आहे ना हे मार्केट जे आहे, जो अभ्यास करेल त्याच्यासाठी, ज्याला अभ्यास करायचा नाही ना त्याने मार्केटचा नादच सोडून द्यायचा. काय
ज्याचा अभ्यास आहे त्याच्यासाठी शेअर मार्केट आहे. म्हणूनच आता एक लिहिलं आहे, म्हणूनच मार्केट का बैल छोडो, त्याच्यात एक बैल असतो. हाँ, मार्केट का बैल छोड़ो भालू भी छोड़ो, मार्केट का बैल छोड़ो भालू भी छोड़ो, हमेशा याद रखो जिसकी लाठी उसकी भैंस. की ज्याचा अभ्यास त्याच्यासाठीच मार्केट, ज्याच्या हातात लाठी आहे त्याच्यासाठी ती त्याचीच म्हैस आहे ती. तुमचा जर अभ्यास असेल तर तुमचं ते मार्केट आहे काय, तर त्याच्यासाठी लिहिलं. असं एक सरांसाठी लिहिलं होतं. आणि चला सरांचं सगळं तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. पुरी चाहुलींचे मृग जळ, पुरी चाहुलींचे मृग जळ, पुरी चाहुलींचे मृग जळ, वाजे पाचोळा उगी तशात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. लागे रात अंगा लागी हो, भिडू लागे रात अंगा लागी, तुझ्या नखाची कोरण भात, मन तळ्यात मळ्यात